नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आर.जे.जी.के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण येथे सामान्य ज्ञानचे काही वस्तुनिष्ठ प्रश्न घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत ए. तोरणा, बी. माऊली, सी. जावळी आणि डी. रायरी. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. रायरी. तुमचा पुढील प्रश्न आहे, प्रतापरावांच्या मृत्यूनंतर चौथे सरसेनापती कोण बनले? तुमचे ऑप्शन आहेत ए. रामदास, बी. दादोजी, सी. हंबीरराव आणि डी. बाजीप्रभू. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. हंबीरराव. चा पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए. परभणी, बी. मुंबई, सी. सिंधुदुर्ग आणि डी. लातूर. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. सिंधुदुर्ग जिल्हा. तुमचा पुढील प्रश्न आहे, कोणत्या फळामध्ये सर्वात जास्त ताकद असते? तुमचे ऑप्शन आहेत ए. पपई, बी. किवी, सी. जांभूळ आणि डी. कलिंगड. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. पपई. तुमचा पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत ए. तुळजा, बी. शस्त्र, सी. जगदंबा आणि डी. भवानी. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. भवानी. तुमचा पुढील प्रश्न आहे, संत नामदेव यांचे जन्मगाव कोणते? तुमचे ऑप्शन आहेत ए. नरसी, बी. पंढरपूर, सी. देहू आणि डी. आळंदी. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. नरसी. तुमचा पुढील प्रश्न आहे, येशू ख्रिस्तांचे किती शिष्य होते? तुमचे ऑप्शन आहेत ए. 10, बी. 12, सी. 15 आणि डी. 18. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. 12 शिष्य होते. तुमचा पुढील प्रश्न आहे, कोणती पालेभाजी खाल्ल्याने रक्त वाढतो? तुमचे ऑप्शन आहेत ए. मेथी, बी. भेंडी, सी. पालक आणि डी. सोयाबीन. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. पालक. तुमचा पुढील प्रश्न आहे, मॅगी खाण्याचा शरीरावर सर्वाधिक वाईट परिणाम कोठे होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए. पचन संस्थेवर, बी. लिव्हरवर, सी. किडनीवर आणि डी. मेंदूवर. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. लिव्हरवर. तुमचा पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशात मुलींनी जीन्स घातल्यावर शिक्षा दिली जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए. चीन, बी. भारत, सी. कोरिया आणि डी. ऑस्ट्रेलिया. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. कोरिया. तुमचा पुढील प्रश्न आहे, काळ्या पाठीचा खेकडा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए. कॅन्सर, बी. मूतखडा, सी. मूळव्याध आणि डी. हृदयविकार. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. हृदयविकार. तुमचा पुढील प्रश्न आहे, कोणत्या झाडाचे पान खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते? तुमचे ऑप्शन आहेत ए. तुळस, बी. पुदिना, सी. वड आणि डी. कडुलिंबू. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. तुळस. तुमचा पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या जातीचे आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ए. चांभार, बी. महार, सी. नाव्ही आणि डी. मराठा. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. मराठा. तुमचा पुढील प्रश्न आहे, माणूस मेल्यावर त्याचा मेंदू किती वेळ जिवंत असतो?
तुमचे ऑप्शन आहेत ए 40 मिनिटे, बी 20 मिनिटे, सी 15 मिनिटे आणि डी 10 मिनिटे. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 10 मिनिटे. तुमचा पुढील प्रश्न आहे भारतात सर्वात प्रथम थंडीची सुरुवात कोठे होते? तुमचे ऑप्शन आहेत ए ओडिसा, बी महाराष्ट्र, सी लेह आणि डी केरळ. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लेह. तुमचा पुढील प्रश्न आहे भारतीय चित्रपट कुठल्या दिवशी सर्वात जास्त रिलीज होतात? तुमचे ऑप्शन आहेत ए रविवार, बी शुक्रवार, सी बुधवार आणि डी गुरुवार. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शुक्रवार. तुमचा पुढील प्रश्न आहे कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ए करडई, बी शेंगदाणे, सी तीळ आणि डी बदाम. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए करडई. तुमचा पुढील प्रश्न आहे पाणी न पिता माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत ए 7 दिवस, बी 3 दिवस, सी 10 दिवस आणि डी 5 दिवस. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 7 दिवस. तुमचा पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट कोणत्या देशात आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ए भारत, बी चीन, सी नेपाळ आणि डी भूतान. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नेपाळ. तुमचा पुढील प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तुमचे ऑप्शन आहेत ए डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, बी सी राजगोपालचारी, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डी सी व्ही रमन. मित्रांनो याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.